या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, त्यांनी आपल्या घरात सतत वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक रूपे अनेक नावे आहेत. पार्वती, सिंधू, कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मीला ओळखले जाते. अशा या सर्व भोवती असलेल्या श्री महालक्ष्मीचे ध्यानी घ्यावे. काही असे प्रभावशाली उपाय आणि सेवा बघा. मार्गशीर्ष गुरुवार हे माता लक्ष्मीच्या अनेक व्रतापैकी सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते. ज्या घरात मार्गशीर्ष गुरुवार केले जातात त्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होते. त्या घरात माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहते. मार्गशीर्ष महिन्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. 2025 मध्ये मार्गशीर्षमधील पहिला गुरुवारचे व्रत हे 27 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. कारण मार्गशीर्ष महिना 20 नोव्हेंबरच्या अमावस्येनंतर सुरू होतो. त्या दिवशी कार्तिक संपतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध पक्षाचा पहिला गुरुवार म्हणजे 27 नोव्हेंबर 2025 हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार व्रत ठरतो. हाच दिवस महालक्ष्मी पूजन, तुळशी पूजन, विष्णू पूजन, व्रतारंभ यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी करावयाचे पारंपरिक उपाय विधी केल्याने 11 पटीने फळ देतो. कर्ज, वाटचाल, घरशांती, नोकरी सर्व अडथळे बाजूला होतात. तेच आज उपाय आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघूयात. उद्या पहिल्या गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून तुळशीपाशी गंध, अक्षता, पुष्प, दीप अर्पण करावं. हे अत्यंत शुभ मानले जाते. श्री महालक्ष्मी, नारायण, विष्णू देवी किंवा श्रीकृष्णांची विशेष करून पूजा करावी. दूध, साखर मिसळून तुळशीला अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी म्हणून उपवास ठेवलेला फलाहार किंवा दूध घ्यावे. सकाळी 5:30 ते 7 दरम्यान 2 हात जोडून पूर्व दिशेला पहा आणि म्हणा ओम ग्राम ग्रीम ग्रोम गुरुवे नमः 108 वेळा असे म्हटले आणि आयुष्यभर गुरुची कृपा बनेल. नोकरी, बिझनेस अडथळे हटतील. पहिल्या गुरुवारी विशेष करून गरिबांना अन्न, वस्त्र, हळद, कुंकू, पिवळं फळ किंवा शक्य असेल तर थोडेसे सोने दान करावे. नसेल तर एखादा धातूचा तुकडा दान केला तरी सुद्धा चालेल. संध्याकाळी घराच्या देवघरात दीप लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 वेळा म्हणावे. घरात लक्ष्मीचा स्थायिक वास राहतो. कर्ज, अडथळे कमी होतात आणि मन शांत राहते. आता मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी माता लक्ष्मीचे संध्याकाळी करावयाच्या अत्यंत प्रभावशाली उपाय. नंबर 1. संध्याकाळी एक छोटासा तुपाचा दिवा. हा दिवा थोडीशी हळद टाकून कणकेपासून बनवावा. जर तुम्ही मातीची पंती घेतली असेल तर त्याला पूर्ण हळदीच्या पेस्टमध्ये बुडवून तयार करावा आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा पिवळी वात करून लावावी आणि तो दिवा तुळशीपाशी प्रज्वलित करावा व गूळ आणि जिरे माता लक्ष्मीला अर्पण करावे. यामुळे घरातील अडथळे दूर होऊन लक्ष्मी स्थायिक स्वरूपात वास करते. तसेच घरातील लोक, ताण, वाण आणि वादविवाद थांबतात. 2. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूने हळदीने केशर किंवा दूध मिक्स करून श्री असे लिहावे आणि त्याच्यावर ती तूप थोडेसे शिंपडावे. कितीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असेल तर अलक्ष्मी घरामध्ये असेल तर ती निघून जाते. धन लाभाचे द्वार उघडले जाते. 3. हा उपाय संध्याकाळी किंवा सकाळी पूजानंतर केला तरीही चालेल. तर काय करावे? मुठभर तांदूळ घेऊन ते शिजवावे. शिजवलेला भात एका पांढऱ्या कपड्यावरती ठेवून ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः असे 11 वेळा म्हणा. घरात सतत अन्नधान्याची समृद्धी टिकून राहण्याची प्रबळ शक्ती बनते. 4. जर तुमची खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्या पहिल्या गुरुवारी एक लाल कुठलेही फूल घ्या. शक्यतो जास्वंदीचे फूल घ्यावे आणि त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे ठेवून ते नाणे देवीसमोर ठेवा आणि मनोमन तुमची जी काही इच्छा आहे ती माता लक्ष्मीला सांगा. यामुळे इच्छापूर्ती तर होतेच होते, पण मन शांती आणि समृद्धी सुद्धा प्राप्त होते.
5. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 4 ते 6:30 या दरम्यान मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या उजव्या हातामध्ये थोडासा गंध, तांदूळ आणि पाणी घ्यावे. हे गंध, तांदूळ, पाणी बाहेर शिंपडावे, कारण असे म्हणतात की हे वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. तर या पद्धतीने आपण माता लक्ष्मीचे मनापासून स्वागत करू असे होते आणि घरामध्ये धनप्रवेश, घरातील देवी शक्ती जागृत होते. 6. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी शक्यतो पूजा विधी करताना थोडेसे सोने आवर्जून माता लक्ष्मी समोर ठेवावे. घरात सोने समान तेज येते, कर्जमुक्तीची सुरुवात होते. 7. जर तुम्ही सकाळी लक्ष्मीपूजन केले असेल किंवा संध्याकाळी केले असेल तर लक्ष्मीपूजनेनंतर 5 मिनिट तिथेच शांत बसा आणि श्री लक्ष्मी चालन स्तोत्र मधील ओम ह्रीम श्रीम क्लीम लक्ष्मे नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे मन स्थिर राहते, चंचल मन दूर होते, लक्ष्मी प्रसन्नता दीर्घकाळ टिकून राहते. 8. कर्जमुक्तीसाठी एक पिवळा दोरा 11 घाट देऊन दोरा गळ्यात किंवा हातात बांधा आणि म्हणा ओम बृहस्पते नमः. कर्ज फेडण्याचे मार्ग स्वतः तयार होतात. 9. पहिल्या गुरुवारी विशेष करून सोन्याचा धागा शक्य नाही, त्यामुळे एक पिवळा धागा करून तो गायीला दान करावा. यामुळे धनवृद्धी आणि कौटुंबिक प्रगती निश्चित होते. आता हे उपाय अत्यंत छोटे आहेत, सोपे आहेत, पण खूप फायदेशीर आणि प्रभावी आहेत. पूजेपूर्वी घरात झाडू मारू नये. या दिवशी कितीही अडचण असेल, त्रास असेल, काही कारणामुळे डॉक्टरांनी तुम्हाला घरामध्ये चप्पल्स वापरायला सांगितलेले असेल, सॉक्स वापरायला सांगितलेले असतील, तर विशेष करून कोणीही गुरुवारच्या दिवशी तरी निदान चप्पल घालू नये. घरामध्ये अगरबत्ती, धूप अधिक फिरवावा. पूजा सुरू करताना जय महालक्ष्मी माता म्हणून एक खोल असा श्वास घ्यावा. हे धनप्रवाह आकर्षणाचा सूक्ष्म तंत्र आहे. हा अतिशय साधा सोपा उपाय वाटतो, पण दुर्मिळ असा हा उपाय आहे. पूजेपूर्वी एका वाटीत तांदूळ, कुंकू, पाणी ठेवून देवीसमोर ठेवा. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ शक्ती, दैवी शक्ती जागृत होते. या दिवशी तुमच्या मुख्य हॉलमध्ये घराच्या ईशान्य कोपऱ्यात 4 अंकी असा तुपाचा दिवा लावा. दारिद्र्य नाश होते, घरात सुख शांती निर्माण होते. पूजा वगैरे झाल्यानंतर मुख्य दरवाजावरती किंवा दरवाजा जवळ धूप फिरवून श्रीम 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 असे 3 वेळा उच्चार करा. नकारात्मक दृष्टी व अडथळे नाहीसे होतात. संतान प्राप्तीसाठी संध्याकाळी लक्ष्मी मातेच्या समोर सोनचाफा किंवा कमळाचे फूल मनोभावे अर्पण करा व ओम श्रीम क्लीम श्रीम महालक्ष्मी नमः असे 11 वेळा म्हणा. यामुळे गर्भधारणा, मातृत्वासाठी शुभ योग निर्माण होतात. तुमची खूप दिवसापासून घर होत नसेल, घर मिळवण्यासाठी एक मातीचा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावून त्यात थोडं तूप आणि तांदूळ टाका. यामुळे वास्तू व घरप्राप्तीच्या अडथळ्यांवर मात होते आणि तुमचे घर होऊन जाते. लग्न विवाहाचे मुलगा असो किंवा मुलगी असो, योग जुळून येत नसतील तर गुरुवारी संध्याकाळी केशर आणि हळदीने माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना टिळक लावावा किंवा जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्या स्त्रीयंत्रावरती हा तिलक लावावा. यामुळे कन्येला शुभ, सुशील, समर्थ जोडीदार प्राप्त होतो. जर कर्ज खूप वाढले असेल, कर्ज फिटत नसेल, कर्जमुक्तीसाठी एक तुळशीचे पान घेऊन थोडं गूळ आणि तांदूळ ठेवून ते तुळशीचे पान लक्ष्मी समोर ठेवावे आणि ओम दारिद्र्य नाशिनी नमः असे म्हणावे. जुने कर्ज फिटते, पैशाचा प्रवाह सुरू होतो. सासरी सुखी राहण्यासाठी मुलगी सासरी गेल्यानंतर आईने गुरुवार संध्याकाळी एक मधाचा दिवा लावा आणि जय महालक्ष्मी माता म्हणावे. यामुळे सासरी मुलीला मानसन्मान प्राप्त होतो. मुलगी मन मिळावे आणि सुखी समाधानी राहते. सासरमध्ये शांतता आणि प्रेम वाढवते. घरामध्ये सतत आनंदमय वातावरण वाढवण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी माता लक्ष्मीसमोर गव्हाचे अखंड 7 दाणे अर्पण करावेत आणि एक सुपारी ठेवून आरती करा. यामुळे घरात समाधान, प्रेम आणि हसरे वातावरण राहते. माता लक्ष्मी घरामध्ये सदैव स्थायिक राहण्यासाठी गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा पिवळा फूल ठेवा आणि ओम श्रीम नमः असे 11 वेळा म्हणा. लक्ष्मी स्थिर राहते, घरातून कधीही निघून जात नाही. पैशाचे नुकसान थांबवण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर 5 पिवळी चणे आणि 1 लवंग अर्पण करावे आणि ही येणाऱ्या गुरुवारपर्यंत तुमच्या मुख्य तिजोरीत ठेवावी. असे केल्याने अनावश्यक खर्च टळतो, चोरी, नुकसान थांबते. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा.
माता लक्ष्मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. तर ही व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा. धन्यवाद.